त्याची पार्श्वभूमी सांगण्यासाठी आहे। मुख्य करून टर्मिनलच्या मागणीसाठी आम्ही नामदार दीपकभाई केसरकर शिक्षण मंत्री त्यांची मध्यंतरी भेट घेतली, त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनी काही आश्वासनं दिली होती की आपण रेल्वे मंत्र्यांची भेट घडवून आणतो आणि त्यात तुमचे हे प्रश्न मांडले जातील। त्यानंतर ते स्वतः रेल्वे मंत्र्यांना भेटले असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते पेपरला त्याचे फोटोही आले। रेल्वे मंत्र्यांना भेटल्यानंतर 27 डिसेंबरला रात्री मला त्यांचा फोन आला की रेल्वे मंत्र्यांची आणि आपली चर्चा झाली। आमच्या प्रमुख 3 मागण्या होत्या। एक तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनलला प्राध्यापक मधु दंडवतेंचं नाव द्यावं, दुसरं सावंतवाडी टर्मिनलचं जे निधी अभावी काम थांबलेलं आहे ते त्वरित सुरू करावं आणि तिसरी मागणी होती की सावंतवाडी रेल्वे स्टेशनला वरती जे काही गाड्यांच्या पूर्वीचे थांबे होते ते बंद केलेले आहेत, त्या गाड्या सुरू कराव्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही न थांबणाऱ्या अशा एक 15 गाड्या आहेत, त्यापैकी काही गाड्या आमच्या इकडे, काही कुडाळमध्ये, काही कणकवलीमध्ये अशा थांबवाव्यात जेणेकरून या जिल्ह्याला त्याचा फायदा होईल। मंत्री महोदयांनी रेल्वे मंत्र्यांशी बोलणं झाल्यानंतर मला रात्री त्या दिवशी 27 तारखेला त्यांचा फोन आला होता। त्यांचं असं म्हणणं होतं की जी दंडवतेंचं नाव देण्याची जी आपली मागणी आहे ती मान्य करता येणार नाही, कारण तशी पॉलिसी नाही। तर त्या संदर्भात आमचं असं म्हणणं आहे की विटीचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असं नाव देण्यात आलं, कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनल्स असं नाव देण्यात आलं। त्याच धर्तीवरती प्राध्यापक मधु दंडवते यांचं नाव या सावंतवाडी टर्मिनल्सला द्यावं, कारण एकंदरीत हे टर्मिनल जे आहे, ही कोकण रेल्वे जी आहे ती होण्यामागे प्राध्यापक मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस आणि या 3 राज्याचे म्हणजे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं हे मोठं योगदान आहे। कारण त्या कोकण रेल्वेला जे काही निधी द्यायचा होता ह्या 3 राज्यांनी दिला आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन करण्यामागची जी भूमिका होती ती दंडवते साहेबांची आणि जॉर्ज फर्नांडिसांची होती आणि त्यामुळे त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या या कल्पक योजनेमुळे हे साकार होऊ शकतं। तर त्याच्यामुळे दंडवतेंचं नाव देणं आवश्यक आहे। आता सावंतवाडी टर्मिनल तर त्याचं भूमिपूजन झालं, त्याच्यासाठी निधी आला, टेंडर काढले, काही पैसे खर्च देखील झाले, परंतु नंतर सुरेश प्रभू साहेब रेल्वे मंत्रिपदावरून बाजूला झाल्यानंतर हे काम थांबलं आणि आलेला निधी परत गेलेला। त्याच्यामुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनल हे मंजूर झालेलं आहे, ते आता थांबलंय निधी अभावी। आता एक असं सांगितलं जातं की कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडे पैसे नाहीत त्याच्यामुळे ते होऊ शकत नाही। आता कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडे जर पैसे नसतील तरी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन हे केंद्र सरकारचं कॉर्पोरेशन आहे, रेल्वे खात्याचं त्याच्यावरती नियंत्रण आहे, देखरेख आहे। तर रेल्वे खातं, केंद्र सरकार आणि आपलं राज्य सरकार या तिघांनी समन्वय साधून त्याच्यासाठी जो काही निधी मिळत नाही आहे, अपुरा निधी जो आहे तो या सगळ्यांनी उपलब्ध करून दिला पाहिजे। नामदार साहेबांच्या बोलण्यातून असं आलं की हे टर्मिनलची मागणी ही तत्वता मान्य झालेली आहे। आता तत्वता मान्य झाली म्हणून ह्या केवळ ह्या तोंडी आश्वासनावरती विसंबून आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार आहोत। आता छोटंच आपण उदाहरण घेऊ, 2019च्या इलेक्शनच्या वेळेला सावंतवाडीच्या कॉटेज रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार म्हणून त्याचं भूमिपूजन झालं आणि भूमिपूजन होऊन सुद्धा गेल्या 5 वर्षात तिथे 1 रुपया देखील अद्याप खर्च झालेला नाही। म्हणजे ते इलेक्शन पूर्णपणे त्या मागणीवरती किंवा ते आश्वासन देऊन पूर्ण तुम्ही निवडून आलात आणि या पुढच्या 5 वर्षात तुम्ही त्याच्यासाठी काही केलं नाही। आता ह्या निवडणुकीच्या तोंडावरती जर तुम्ही आम्हाला हे आश्वासन दिलं आणि ते केवळ पोकळ आश्वासन असेल आणि त्याच्या संदर्भातली लेखी स्वरूपाची कुठलीही आदेश रेल्वे मंत्रालयाचे, केंद्र शासनाचे किंवा राज्य सरकारचे आदेश नसतील आणि त्याबरोबर त्याच्यासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर होऊन तो रेल्वेकडे जाणार नसेल तर हे आश्वासन केवळ मीडियावर दिलेलं, वेळ काढण्यासाठी दिलेलं आश्वासन राहील
त्याच्यातून आमचा सावंतवाडी रेल्वे टर्मिनलचा प्रश्न सुटणार नाही आणि रेल्वे टर्मिनल होणार नाही अशी परिस्थिती असल्यामुळे आम्ही हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला. रेल्वे मंत्र्यांनी सावंतवाडीतल्या ज्या गाड्या बंद झाल्या होत्या, ज्याचे थांबे बंद झाले होते, ते द्यावेत असे आदेश दिले आहेत असं केसरकर साहेबांनी आम्हाला फोनवरती सांगितलेलं आहे आणि पेपरमध्ये सुद्धा तशा प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत. जर ते थांबे द्यायचे आदेश झालेले आहेत तर त्या गाड्या अजूनही का थांबत नाही हा प्रश्न आहे. मध्यंतरी रत्नागिरीत आपल्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत आपल्या या पट्ट्यातल्या सगळ्या स्टेशनवरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत हा मुद्दा आमचे सेक्रेटरी मिहीर मटकरांनी उपस्थित केला. त्यावेळेला रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला रेल्वे बोर्डाकडून कुठलाही आदेश नाही की हे पूर्वी ज्या गाड्या थांबत होत्या त्या परत इथे थांबतील अशा स्वरूपाचा कुठलाही आदेश अद्याप आम्हाला प्राप्त झालेला नाही. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत ह्या गाड्या थांबणार नाही. त्याच्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे बोर्डाकडून थेट असा आदेश आल्याशिवाय ह्या गाड्या तिथे थांबणार नाही. त्याच्यामुळे आमची आजही मागणी आहे की गाड्या थांबण्याची मागणी जर तुम्ही आमची तत्वता मान्य केलेली असेल तर त्याबद्दलचे आदेश त्वरित काढावेत जेणेकरून त्या गाड्या थांबतील. आता नागपूर ला जाणारी जी रेल्वे इथे थांबत होती त्या रेल्वेमुळे जो मिनिमम तिकिटाचं उत्पन्न जे लागतं तो क्रायटेरिया सावंतवाडी स्टेशनने पूर्ण केलेला होता. असं असताना सुद्धा ती रेल्वे इथे थांबायची बंद केली आणि आज ती रेल्वे अन्यत्र कुठेतरी थांबते. ती गाडी